अनेक पुराणांमध्ये किंवा वास्तुशास्त्राचा असा प्रॉपर एक ग्रंथ मांडलेला असं नाही, तर पुराणांमध्ये थोडी थोडी सगळी विषयांची माहिती आहे वास्तुशास्त्राची. ह्या पुराणात थोडी माहिती सांगितली, त्या पुराणात थोडी माहिती सांगितली, असं करून सगळं एकत्र करून वास्तुशास्त्र. आणि वास्तुशास्त्र जर अभ्यास करायचा असेल तर मयमतम म्हणजे रावणाचा जो सासरा आहे त्यानं जे रहस्य लिहून ठेवलीत त्या वास्तुशास्त्राचा त्याचा फार मोठा ग्रंथ आहे. तर मयमतम म्हणून आहे, सम्रांगण सूत्रधार म्हणून प्राचीन ग्रंथ आहे. तर तो पण जवळजवळ 900 वर्षापूर्वी लिहिलेला आहे. तो आहे प्राचीन, पण लिखाण कधी आलं? लिखाण हे वेद काळात नव्हतं पूर्वी, लिखाण हे पुराण काळात आलेलं आहे. त्यामुळे त्या काळात मुखोद्गत होतं, पाठांतरच असायचं, लिखाण नव्हतंच, लिखाणाची पद्धतच नव्हती. त्यामुळे खूप प्राचीन असे 10,000 वर्षापूर्वीचे ग्रंथ वगैरे मिळणार नाही. तुम्हाला ग्रंथ किती मिळतील? तर 1000 वर्ष, 1200 वर्ष, 1500 वर्ष जुने ग्रंथ मिळतील. कारण त्या काळात लिखाणाची पद्धत आली, म्हणून ते मुखोद्गत असायचं. एखादं ज्ञान गुरु काय करायचा, शिष्याला शिकवायचा, पाठांतरच करून घ्यायचा. अशा प्रकारची ती गुरु परंपरा होती. आणि आता लिखाण आल्यामुळे आता आपल्याला ते सोपं झाले. मग त्यामुळे प्राचीन ग्रंथ हे 900 वर्षापूर्वी लिहिले असतात, खूप आहेत. म्हणजे अशा 8 ते 9 मोठमोठे ग्रंथ आहेत. जवळजवळ बाजारात त्याची किंमत आता सध्या एक एक ग्रंथाची किंमत 4,500-5,000 रुपयेपर्यंत आहेत. कारण ते संस्कृत श्लोक आहेत आणि त्याचा थोडासा अर्थ दिला आहे. ते पण एवढी रहस्यमयी आहेत ना ते, की आपल्याला समजून घ्यायला गुरुच लागतो. ते पण सगळी रहस्य समजून घ्यायला. तर वास्तुशास्त्राची कथा कशी आहे, शंकराचं आणि अंधकासूर राक्षसाचं युद्ध झालं तर, आणि ते युद्ध फार काळ चाललं. आणि त्यांचं युद्ध जे चाललेलं मल्ल युद्ध चाललेलं, कुस्तीच्या रूपात चाललेलं. कारण अंधकासूर असा होता की त्याचं जर रक्त पडलं की ते आणखी दैत्य निर्माण व्हायचं. त्यामुळे त्याला असं दाबून शंकरांनी त्याचा वध केला, अंधकासुराचा. आणि मग शंकरांनी त्याचा वध केल्यानंतर शंकरांनी तिथून निघून गेले. पण ते बराच काळ युद्ध चाललं. बराच काळ युद्ध चालल्यामुळे काय झालं, शंकरांना घाम आला आणि शंकरांच्या मस्तकाचा घामाचा थेंब त्या राक्षसाच्या ठिकाणीच पडला, शेजारीच. आणि शंकर निघून गेले कैलासाला आणि तो घामाचा थेंब जिवंत झाला. आणि त्या जिवंत झालेल्या घामाच्या थेंबाने तो मेलेला राक्षस अंधकासूर खाऊन टाकला. आणि तो पुन्हा 11 विक्रम घेतलं. आणि मग तो त्याला भस्म झाला, म्हणजे त्याला भूक काय थांबेनाच, एवढं भूक लागली त्याला किती शमेना. मग सगळं त्या ठिकाणी जे समोर दिसेल ते खायला लागला. समोर दिसेल ते खात राहिला असता, सगळं जर असं खाऊन टाकलं असतं तर तिन्ही चराचर म्हणजे तिन्ही लोक खाऊन टाकले असते ना. आणि सगळे त्यामुळे काय झालं, ऋषी घाबरले, सगळे देव घाबरले, सगळे राक्षस सुद्धा घाबरून गेले. आणि हा जर असंच खाऊन टाकत बसला तर सगळं नष्ट होऊन जाईल. मग सगळेजण काय केलं, सगळे एकत्र आले आणि ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेवांना प्रार्थना केली की हा असंच खाल्लं तर सगळं नष्ट होईल, तुम्हीच मोठे आहे, तुम्हीच सांगा काय करायचं याला उपाय. सगळेजण म्हणतात की समुद्र मंथनाच्या वेळी आपण एकत्र आलो होतो, तसं आपण राक्षस आणि देव एकत्र येऊ आणि या ठिकाणी त्या ते 11 विक्रम रूप धारण केले त्याला पालथं पाडू. आणि मग सगळेजण एकत्र येतात. त्या 11 विक्रम रूप जे धारण केलेलं आहे शंकराच्या घामापासून निर्माण झालं आहे. जटेतून वीरभद्र निर्माण झालं, तसं शंकराच्या घामापासून हा वास्तुपुरुष निर्माण झाला. त्यामुळे त्याचं पण महात्म्य फार मोठं आहे. शंकरापासून निर्माण झाल्यामुळं दैवस्वरूप आहे, आपल्या देवी म्हणजे देवस्वरूप आहे तो आपल्याला. तर त्यामुळं त्या सगळेजण एकत्र आले, त्याला पालथा पाडला आणि त्या पाठीवर सगळेजण बसले आणि त्याला दाबून धरला. आणि तरी सुद्धा सगळ्या राक्षसांना आणि देवांना तो आवरेना. मग शेवटी ब्रह्मदेव येऊन बरोबर त्याच्या पाठीवर मध्यभागी बसले. मग त्याला काही शक्ती पुरली नाही. आणि मग काय झालं की तो सगळे जण दाबून धरला. आणि त्याचं नशीब असं, त्या 11 विक्रम रूपाचं नशीब असं की नेमकं कैलासावरनं नदीवर बसून पार्वती माता आणि महादेव चाललेले. आणि त्या घंटीचा नाद त्यानं बरोबर ओळखला किंवा असं ज्या 11 विक्रम रूपानं. आणि त्यानं काय केले, हात जोडले तिथंच आणि हाक मारली, राहीमाम परमेश्वर वाचवा मला. आणि मग शंकर आले तिथं आणि बघतात तर काय, सगळ्या देवांनी राक्षसांनी मिळून त्या 11 विक्रम रूपाला दाबून धरलाय. मग ते म्हणतात की काय चाललंय, तर शंकर म्हणतात की शंकरांनी प्रश्न केल्यानंतर तो वास्तुपुरुष जो आहे 11 विक्रम रूप, तो हात जोडून प्रार्थना करतो तेव्हा मला सगळ्यांनी दाबून धरलंय, राक्षस आणि देवांनी मला दाबून धरलंय, तर मला मोकळं करा ह्यातून. तर शंकर म्हणतात की ठीक आहे, तुला मोकळं करू शकतो, पण मग काय आहे की तू जर तुला मोकळं केलं तू सगळं खाऊन टाकशील, तुला कसं मोकळं करता येईल. तो म्हणतो की तेव्हा माझं पोटच भरत नाही, मी काय करू. मग शंकर म्हणतात की लोक नवीन वास्तू ज्यावेळी बांधतील त्यावेळी तुझी स्थापना करतील, तुझ्या नावाचा त्या दिवशी तुझा उत्सव असेल, आनंद जो उत्सव असेल तो वास्तू शांती, वास्तुपुरुष तू मुख्य देवता असेल, तुझ्या नावानं यज्ञ पूजा वास्तुमंडल सगळं तुझ्या नावानंच करतील. आणि त्या नैवेद्यानं तू तृप्त होशील. आणि नंतर म्हणला की जर देवा माझं त्यातनं जरी पोट भरलं तर काय करायचं, तर लोक काय करतील, तुझी स्थापना करतील घरामध्ये आणि तू त्यांच्या घराचा भार पाठीवर घ्यायचा. तू शंकराच्या घामापासून म्हणजे माझ्या घामापासून निर्माण झालायस, तर तू काहीही पाठीवर घेऊ शकतो, काहीही तू पेलवू शकतो. आणि मग काय करतात, त्याला आशीर्वाद देतात की लोक ज्यावेळी नवीन वास्तू बांधतील, तुझ्या नावाने यज्ञ करतील, तुझी स्थापना करतील, तर तुझं पोट कसं भरेल, तर लोकांचं दैन्य आणि दुःख काय कधी संपणार नाही, तर ते तू खाऊन टाकायचं. आणि त्यांना तू सुख उपभोग द्यायचा, त्यांना आनंद द्यायचं, त्यांना सौख्य द्यायचं, त्यांना सगळ्या प्रकारचं सुख द्यायचं. तू जसं आईच्या पुढ्यात बाळ सुखरूप असतं, तसं तुझ्याजवळ एखाद्या तुझ्या वास्तूमध्ये ज्यावेळी लोक राहतील ते आईच्या पुढ्यात कसे सुरक्षित असतील तसे तुझ्या ठिकाणी ते सुरक्षित असतील.
असा शंकरांनी वर त्या वास्तुपुरुषाला त्या 11 विग्रह रूपाला दिला आणि मग त्याची वास्तुपुरुष आपण वास्तू शांती करून त्याची आग्नेय कोपऱ्यात त्याची स्थापना करतो आणि त्याच्या पाठीवर तो घराचा भार घेतो. तर इथे ही प्राचीन कथा आहे. म्हणजे हे सगळे जे शास्त्र आहे ना ते कसं आहे की कुठलं तरी शास्त्र शिकायचं म्हटलं म्हणजे पूजाशास्त्र असो किंवा तुमचं